तुला सुद्धा YouTube वरती किंवा सोशल मीडियावरती मस्त व्हिडिओज बनवायचे, पण तुझ्याकडे एक फुल टाइम जॉब आहे आणि त्याचबरोबर घरची कामं, मुलांचं सगळं काही. अगदी एका स्त्रीला, मग ती अनमॅरिड असो की मॅरिड असो, तिला भरपूर गोष्टी मॅनेज करायच्या असतात आणि ह्या सगळ्यातून तुला व्हिडिओज बनवायला टाइम कसा मिळेल हा प्रश्न पडलाय. तर हा व्हिडिओ बघ, याच्यामध्ये एकच गोष्ट आहे जी माझी सवय बनली आहे आता, तर ती गोष्ट मी तुझ्यासोबत शेअर करते. आय होप तुम्ही बघणाऱ्यांपैकी एकीला तरी किंवा एकाला तरी याची हेल्प होणार आहे, कारण हा व्हिडिओ बिलकुल जेंडर बेस नाहीये. तर बघा, बऱ्याच वेळा आपल्याला तयार व्हायचं असतं, छान शूट करायचं असतं, गेट रेडी विथ मी करायचं असतं. ह्या सगळ्यामध्ये एक दिवस जातो, माहितीये, कम्प्लीट दिवस जातो, की आपल्याला कसं कॅमेराचं अँगल करायचंय, का कुठला ट्रायपॉड असेल, कुठलं काय मॅच होईल, त्यानंतर बॅकग्राऊंड असेल, बाकी सगळ्या गोष्टी आल्या चालल्या, पण त्याचबरोबर आपण काय शूट करणार आहोत हे विचार करता करता, अँगल्स बदलता बदलता आपला ना अख्खा दिवस असाच जातो. बट ह्या सगळ्यातून मी एक मार्ग काढला होता, की चला आपल्याला आता 11 वाजताचा टायमिंग आहे माझा, असं 11 वाजता मला लॉग इन करायचं म्हणजे करायचंच असतं. 11 ते 6 हे माझं ऑफिस टायमिंग आहे. तर यामध्ये मला कामाशिवाय दुसरं काहीच नाही करता येत. मध्ये 1 ते 1.5 तास, सॉरी, अर्धा ते 1 तास लंच टायमिंग असतो, ब्रेक असतो. या ब्रेकचा सुद्धा छान उपयोग करून घेते मी. मग त्या ब्रेकमध्ये मी बाकीचं शूट करून घेते. अर्ध्या तासामध्ये मला काय ते थोडंसं ब्रेक घ्यायचं असेल, जेवण करायचं असेल, घरच्यांकडे पाहायचं असेल ते करून घेते. आणि अर्धा तास कंप्लीट 30 मिनिट, पाहायला गेलं तर फक्त अर्धा तास आहे, पण कंप्लीट 30 मिनिट आहेत आपल्याकडे. ह्या 30 मिनिटामध्ये भरपूर अशा गोष्टी करू शकतो आपण. आणि आपल्याकडे मोबाईल आहे. एक अजून सोय म्हणजे आपण घरातच असतो, है ना. घरातच असतो म्हणजे आपल्याला तयार व्हायला एक छान आपला कम्फर्टेबल कप्पा असतो, की आपण तयार होऊन फटाफट छोट्याफार क्लिप घेऊ शकतो, है ना. आणि ह्यामध्ये कधी कधी असे पार्सल्स येतात, त्यामुळे मी आहे त्या अवतारामध्ये जाते आणि पार्सल घेऊन येते. आल्या आल्या माझी एक्साइटमेंट बघा, आता 1.5-2 वर्ष झाले मला रेग्युलरली पार्सल्स रिसीव्ह होतात, तरी सुद्धा मी आल्या आल्या ते ओपन करते. आहेच एवढी एक्साइटेड मी की पार्सल मध्ये बघायचंय मला की काय आहे, असं सगळं होत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा मी कामासोबत मॅनेज करते. आणि संध्याकाळी कितीही उशीर हो, त्या दिवशीचा शूट केलेला व्हिडिओ मी संध्याकाळी एडिट करतेच करते आणि मग तो शेड्यूल करून ठेवते. बाकी कधीही आपल्याला ते शेड्यूल करायचं, आता इंस्टाग्रामने ती सोय दिली आहे की तुम्ही 1 महिन्यापर्यंतची व्हिडिओ शेड्यूल करू शकता. युट्यूबकडे तर अनलिमिटेड वेळ असतो की तुम्ही कितीही दिवसाचे व्हिडिओ शेड्यूल करू शकता. तर हे असं करते मी माझं पार्ट टाइम कंटेंट क्रिएशनचं मॅनेज. तर यामधून तुम्हाला काही हेल्प मिळाली असेल किंवा अजून काही वे असतील तर नक्की कमेंट करा.